ऋतुजा शिर्के, आशियाना रिअल इस्टेटच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण आलोय आमच्या, तुमच्या आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या लोकेशनला, म्हणजेच पुणे आणि साताऱ्यापासून अगदी जवळ असलेलं थंड हवेचं ठिकाण म्हणजे महाबळेश्वर। आणि आपण महाबळेश्वरमध्ये, मेन महाबळेश्वरमध्ये आलोय हा विला पाहण्याकरता। त्याचबरोबर पार्टी लॉन देखील आहे इथे, म्हणजे 12,450 स्क्वेअर फीटचा टोटल एने प्लॉट आहे हा, फ्री होल्ड असणार आहे कम्प्लिटली। आणि याच्यामध्ये काही कन्स्ट्रक्शन केलं आहे, मंदिर बांधलेलं आहे, गार्डन आहे, पार्टी लॉन्स केलेला आहे। तर आपण हे सर्व पाहूयात। तर जर का तुम्ही महाबळेश्वरमध्ये प्रॉपर्टी किंवा आणखी काही इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर एकदा अवश्य तुम्ही या प्रॉपर्टीला भेट द्या। आणि आता आपण इतर प्रॉपर्टीबद्दल जाणून घेऊया। तुम्ही बघू शकता हा आपला मेन एंट्रन्स असणार आहे, जिथून आपण आपल्या विलामध्ये एंट्री करणार आहोत। आणि तुम्ही माझ्या दोन्ही बाजूने बघू शकता, डाव्या आणि उजव्या, यांनी खूप छान प्रकारे झाडं लावलेली आहेत वेगवेगळ्या पद्धतीची। आणि विलाच्या आपल्या चारही बाजूने डोंगर असणार आहे, त्याच्यामुळे अर्थातच सुंदर प्रॉपर्टी आहे। तर चला आपण पाहूया। मेन एंट्रन्समधून आत आल्यानंतर समोरच्या बाजूला हे जे तुम्हाला गार्डन दिसतंय, तर इथे तुम्ही गार्डन म्हणून वापर करू शकता। त्याचबरोबर इथे 4 ते 5 कार पार्क तुम्ही करू शकता। आणि समोरच्याच बाजूला गार्डनच्या पलीकडे इथे एक मंदिर यांनी केलेलं आहे, मंदिर पण आपण बघूयात। तर गार्डन पाहिल्यानंतर गार्डनच्या समोरच ही असणार आहे आपली मेन एंट्री, जिथून आपण आपल्या विलाकडे एंट्री करणार आहोत। आणि याच्या संपूर्ण आजूबाजूला गार्डनच आहे, आपण तेही बघूयात। त्याचबरोबर समोर आपलं मंदिर आहे। मेन एंट्रन्स करण्याच्या पूर्वी समोरच्या बाजूला हे आपलं मंदिर असणार आहे। आणि ही असणार आहे आपली बॅक साईड विलाची। तर बॅक साईड पण तुम्ही बघू शकता, यांनी विविध झाडं लावून खूप उत्तम प्रकारे हे मेंटेन ठेवलेलं आहे। त्याचबरोबर मागच्या साईडला हा छोटंसं टब केलेलं आहे, जेणेकरून तुम्ही इतरत्र तुमची कामं इथे करू शकता। आणि आता आपण येऊयात पार्टी लॉनला जाण्याकडे। पण त्यापूर्वी जर का तुम्हाला संध्याकाळी किंवा दुपारच्या वेळी थंड ठिकाणी बसून जेवण करायचंय तर या जागेची सोय केलेली आहे। आणि आता आपण पार्टी लॉनकडे जाऊयात। पार्टी लॉनकडे जाण्यापूर्वी तुम्ही बघू शकता की इथून यांनी 5 ते 6 पायऱ्या केल्यात, खूप छान कन्सेप्ट आहे। इथून खाली आपण पार्टी लॉनकडे एंट्री करणार आहोत आणि याच्या संपूर्ण बाजूने जास्वंदाच्या झाडांनी पूर्ण घेर करून इथून खाली पायऱ्या केलेल्या आहेत। त्याच्यामुळे हे जे दृश्य आहे हे अर्थातच प्रात्यक्षिक बघण्यात खूप वेगळे। तर आपण आता पार्टी लॉनकडे येऊयात। तुम्ही बघू शकता 12,450 स्क्वेअर फीटचा हा टोटल प्लॉट आहे। आणि त्यापैकीच काही भाग हा 5,000 स्क्वेअर फीटचा पार्टी लॉन आहे, हा देखील खूप प्रशस्त आहे। तुम्ही एखादी पार्टी किंवा कार्यक्रम इथे एकदम सोयीस्करपणे अरेंज करू शकता। त्याचबरोबर इथे एक रूम देखील आहे, तुम्ही जर का काही केअरटेकर वगैरे इथे ठेवले किंवा काही, तर इथे तुम्ही उत्तम त्यांची सोय देखील करू शकता। त्याचबरोबर मी सांगितल्याप्रमाणे आपल्या विलाच्या चारही बाजूने, म्हणजेच महाबळेश्वरमध्ये असल्या कारणाने चारही बाजूने अर्थात डोंगर आहेत, गार हवेचं ठिकाण आहे। आणि लॉनच्याही बाजूने तुम्ही बघू शकता केळी, त्याचबरोबर वेगळी वेगळी नारळाची झाडं, इतर काही झाडांची यांनी खूप छान प्रकारे लागवण केलेली आहे। आणि एकदम उत्तम प्रकारे हे मेंटेन देखील आहे। त्याचबरोबर इथून दिसणारा जो व्ह्यू आहे समोर डोंगरांचा किंवा काय, तेही दृश्य तुम्ही बघू शकता। तर अतिशय निसर्गरम्य वातावरणात आणि थंड हवेच्या ठिकाणी, म्हणजेच महाबळेश्वरमध्ये आपला हा विला असणार आहे। आणि आता आपण मेन एंट्रन्सकडे येऊयात। तर विला पाहण्याआधी आपण विलाचे चारही बाजू पाहून घेतलेल्या आहेत, म्हणजे पूर्ण विलाच्या आजूबाजूचा आपण परिसर पाहिला। आणि परत आपण आपल्या मेन एंट्रन्सकडे येताना जे एंट्रीच्या डाव्या बाजूला असणार आहे ते ही बाजू आहे, ती तुम्ही बघू शकता। याच्या आजूबाजूला देखील झाडं आहेत, सिट आउट करता ही उत्तम स्पेस आहे। आणि आता आपण विला पाहूया। हा असणार आहे आपला मेन एंट्रन्स। आणि मेन एंट्रन्स या बाजूने, त्याचबरोबर उजव्या बाजूला हा संपूर्ण किचन एरिया आहे, म्हणजे त्या बाजूला किचन सेपरेट ठेवलेलं आहे यांनी। आणि आता आपण लिव्हिंग आणि इतर काही बेडरूम्स पाहूया। आत आल्यानंतर तुम्ही पाहू शकता हा लिव्हिंग एरिया आहे पूर्ण। आणि इथून वरती आणखी काही बेडरूम्सकडे जाण्याकरता रस्ता आहे। त्याचबरोबर मागच्या बाजूला हे टेरेस आहे, ते आपण पाहण्याआधी आपण बघून घेऊयात की आपण मेन एंट्री केल्यानंतर लिव्हिंग एरियाच्या शेजारी या 2 बेडरूम असणार आहेत। त्यापैकी ही फर्स्ट बेडरूम तुम्ही बघू शकता। प्रत्येक बेडरूम ही अर्थातच फर्निश्ड आहे,
या बेडरूमला अटॅच वॉशरूम पण आहे. आणि आता आपण शेजारी असलेली सेकंड बेडरूम पाहूयात. ही असणार आहे आपली सेकंड बेडरूम. तुम्ही बघू शकता सेकंड बेडरूम अटॅच वॉशरूम पण आहे. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे याला एक बाल्कनी आहे. बाल्कनी किंवा टेरेस आपण याला म्हणू शकतो की इथून तुम्हाला पार्टी लॉन किंवा मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे जास्वंदांची झाडं वगैरे इथून तुम्हाला दिसणार आहेत. त्याच्यामुळे हे देखील सुंदर दृश्य आहे. आणि आता आपण हॉलच्या समोर असलेलं मोठं टेरेस पाहूयात की जिथून पार्टी लॉन खूप सुंदर दिसतोय. तर आता आपण या टेरेसकडे येऊयात. आणि इथे यांनी डायनिंगची सुद्धा खूप छान व्यवस्था केलेली आहे. डायनिंग एरिया केलेला आहे. आणि बाहेरच्या बाजूला संपूर्ण बघू शकता इथून पार्टी लॉन आपल्याला संपूर्ण दिसेल. आणि किचनला जाण्याकरता हा जो सेकंड एंट्रन्स आहे तर त्याच्या देखील बाहेर तुम्ही बघू शकता ही बाल्कनी आहे माझ्या डाव्या बाजूला. इथून किचनमध्ये जाण्याकरता सुद्धा एंट्रन्स आहे. आणि आता आपण वरच्या मजल्यावर असलेल्या 2 बेडरूम्स पाहूया. आता आपण आलोय वरच्या मजल्यावर जिथे या उर्वरित 2 बेडरूम्स असणार आहेत जी माझ्या डाव्या आणि उजव्या बाजूला आहे. तर आपण सर्वप्रथम ही तिसरी बेडरूम बघूयात. तुम्ही बघू शकता ही असणार आहे आपली तिसरी बेडरूम. ही देखील खूप सुंदर असणार आहे. बाहेरचं दृश्य छान आहे. त्याचबरोबर अटॅच वॉशरूम पण आहे. इथून देखील दिसणारं दृश्य खूप सुंदर आहे. आणि आता आपण चौथी बेडरूम पाहूयात. ही असणार आहे आपली चौथी बेडरूम. तर तुम्ही बघू शकता ही चौथी बेडरूम आहे. अटॅच वॉशरूम देखील आहे. आणि खिडक्या खूप मोठ्या आहेत. आजूबाजूने संपूर्ण डोंगर आहे. खूप सुंदर दृश्य आहे. आणि इथून देखील तुम्ही पार्टी लॉन आपला असलेला पाहू शकता. तर अशा प्रकारे हा आपला 4 BHK चा सुंदर विला आहे. तर हा अतिशय थंड आणि हवेशीर ठिकाणी असलेला विला आज आपण पाहिला जो महाबळेश्वरमध्ये आहे. तर हा 12,450 स्क्वेअर फीटचा प्लॉट प्लस पार्टी लॉन, विला, ग्राउंड, गार्डन हे सगळं आपण पाहिलं. तर जर तुम्ही महाबळेश्वर किंवा पुण्यापासून साताऱ्यापासून जवळ इन्व्हेस्टमेंट करता विला किंवा बंगलो प्लॉट्स जर पाहत असाल किंवा तुम्हाला रो हाऊस वगैरे हवं असेल इन्व्हेस्टमेंट करता किंवा राहण्याकरता तर हा ऑप्शन तुमच्यासाठी नक्कीच योग्य ठरेल. जर का तुम्ही या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्टेड असाल आणि आणखी डिटेल्स तुम्हाला हवे असतील तर खाली दिलेल्या नंबरवर एकदा नक्की संपर्क करा.